हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं सेकंड क्वेश्चन मधलं फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ प्रॉब्लेम सॉल्व करू. सो फोर्थ क्वेश्चन इज टू सायमल्टेनियस दिस इक्वेशन्स आपल्याला ग्राफिकली सॉल्व करायचे आहेत. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. तर दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत. त्याला आपल्याला आधी त्यासाठी टेबल तयार करावं लागेल. सो फर्स्ट इक्वेशन इथे कन्सिडर करतो. 3x minus y is equal to 2. दिस इक्वेशन कॅन बी रिटर्न ॲज वायला तिकडे जर नेलं तर काय होईल, मायनस वायचं प्लस वाय होईल, आणि टूला जर इकडे जर आणलं तर 3x minus 2. सो देअरफॉर y इज इक्वल टू आपल्याला मिळालं 3x minus 2. लेट सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. इथे टेबल तयार करू. x मायनस एक्स वाय. ओके. नाऊ एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू इथे पुट करू आणि y ची व्हॅल्यू मिळवू, म्हणजे आपल्याला कोऑर्डिनेट मिळतील. सो फर्स्ट व्हॅल्यू इथे पुट करतो. लेट सपोज x इज इक्वल टू पुट करतो 1. सो देअरफॉर फॉर x इज इक्वल टू 1 साठी व्हॅल्यू काय मिळेल, y इज इक्वल टू 3 इंटू 1 मायनस 2. देअरफॉर y इज इक्वल टू 3 इंटू 1 3 मायनस 2 म्हणजे 3 मायनस 2 इज इक्वल टू 1. तर एक कोऑर्डिनेट मिळाला. x इज इक्वल टू 1 जर पुट जर केलं तर आपल्याला y इज इक्वल टू 1 मिळाला. देअरफॉर फर्स्ट कोऑर्डिनेट इज 1 1. लेट सपोज x इज इक्वल टू पुट करतो तर इथे मायनस 1 पुट करतो. देअरफॉर सो इन इक्वेशन 1 पुटिंग x इज इक्वल टू मायनस 1. सो देअरफॉर y इज इक्वल टू 3 इंटू मायनस 1 मायनस 2. देअरफॉर y ची व्हॅल्यू काय येईल, 3 इंटू मायनस 1 minus 3 minus 3 minus 2 is minus 5. Therefore when x is equal to minus 1, y is equal to minus 5. Now let us put third value आपल्याला काढायची आहे. x is equal to 0 पुट करून बघू. x is equal to 0 जर पुट जर केलं तर इथे काय होईल, y is equal to 3 into 0 minus 2. So therefore y is equal to 3 into 0 0 minus 2 येईल फक्त. So therefore when x is equal to 0 then y is equal to minus 2. म्हणजे हे कोऑर्डिनेट मिळाले. दुसरं मिळालं minus 1 minus 5 आणि तिसरं मिळालं 0 minus 2. ओके. दिस इज द कोऑर्डिनेट फॉर दिस लाईन. या लाईनसाठी कोऑर्डिनेट मिळाले. नाऊ दुसऱ्या लाईनसाठी काढू. 2x minus y is equal to 3. Second line is 2x minus 3 minus y. Sorry. Minus y is equal to 3. इथे सुद्धा y ला तिकडे घेऊन जाऊ. मायनस y चं इकडे होईल प्लस y. 3 ला इकडे जर आणल्यानंतर 2x minus 3. देअरफॉर आपल्याला इक्वेशन मिळालं y is equal to 2x minus 3. दिस इज द इक्वेशन नंबर 2. आपल्याला इथे टेबल तयार करायचा आहे x y and x y. Okay. Now putting the different value of x here and find out the value of y. So first value आता put करू. Let put x is equal to 0 put करून बघू. Therefore y is equal to काय येईल, y is equal to 2 into 0 minus 3. So therefore y is equal to 2 into 0 0 minus 3 means minus 3. The first coordinate मिळालं 0 minus 3. So therefore 0 minus 3 is the first coordinate. Okay. दुसरं coordinate काढू इथे. Let putting x is equal to 2 put करून बघा. म्हणजे काय होईल, therefore y is equal to 2 into 2 minus 3. So therefore y is equal to 2 into 2 4. 4 minus 3 is equal to 1. So when x is equal to 2 then y is equal to 1 मिळालं आपल्याला. 2 1 is the next coordinate. Letting put y x is equal to आपण put करू आता 3. So therefore y is equal to 2 into 3 minus 3. So therefore y is equal to 3 into 2 6. 6 minus 3 is equal to 3. So
x इज इक्वल टू 3 देन y इज इक्वल टू 3 म्हणजे आपल्याला 3 3 एक कोऑर्डिनेट मिळालं. नाउ ड्रॉ दिस लाईन. या दोन्ही लाईन आपल्याला एका ग्राफ पेपरवर ड्रॉ करू या कोऑर्डिनेट साठी. सो फर्स्ट कोऑर्डिनेट ऑफ दिस लाईन इज 1 1. तर 1 1 कुठे येईल? इथे बघा, x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू 1. इथे कोऑर्डिनेट येईल 1 1. दिस इज द 1 1. ओके, 1 1. द नेक्स्ट कोऑर्डिनेट इज -1 -5. -1 -5 कुठे येईल? x इज इक्वल टू -1, y इज इक्वल टू -5. सो हियर इथे येईल तो कोऑर्डिनेट, इथे -1 -5. ओके, दिस इज -1 -5. थर्ड कोऑर्डिनेट इज या लाईनचं बघा 0 -2. 0 -2 कुठे येईल? x इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू -2 इथे येईल. सो दिस इज द 0 -2. नाउ तिन्ही जे पॉईंट्स आहेत त्यांना एका लाईनने जोडून घेऊ. ती लाईन होईल या इक्वेशनची लाईन होईल 3x - y इज इक्वल टू 2. सो देअरफॉर एक लाईन ड्रॉ करू इथे. Here we can draw the line. So this is the line of. So ही लाईन ड्रॉ केली आपण. So this is the line for this equation. या इक्वेशन साठी 3x - y is equal to 2. याला नाव देऊ 3x - y is equal to 2. सेकंड लाईन ड्रॉ करू या टेबलवरून. सेकंड लाईनचे कोऑर्डिनेट आहेत 0 -3. 0 -3 कुठे येईल? x is equal to 0, y is equal to -3. इथे कोऑर्डिनेट येईल 0 -3. 0 -3. सेकंड कोऑर्डिनेट इज 2 1. 2 1 कुठे येईल? x is equal to 2, y is equal to 1. इथे येईल. So this is the 2 1. 2 1. Okay. Third coordinate is 3 3. 3 3 कुठे येईल? 3 and this is also 3. इथे. So this is the 3 3 coordinate. x is equal to 3, y is equal to 3. So this point and this point join करून दाखवू एका लाईनला. So therefore insert the line there. म्हणजे काय होईल आता? So this is the line आपण ड्रॉ केली इथे. ओके, सो दिस लाईन is for this equation. कोणत्या इक्वेशन साठी? 2x - y is equal to 3. This line is 2x - y is equal to 3. Now let's observe these two lines are intersect this point. या पॉईंटवर या दोन्ही लाईन इंटरसेक्ट होतात. जिथे दोन लाईन इंटरसेक्ट होतील तो झाला त्या दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन. आणि हा पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहे? x is equal to -1 and y is equal to -5. Therefore इथे लिहिताना आपण लिहू the coordinate. Therefore the coordinate of the कोणते coordinate of the point of intersection जिथे ते इंटरसेक्ट होतात, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आर कोणकोणते? -1 and -5. Therefore the solution of the given line given simultaneous equations is x is equal to -1 and y is equal to -5. So this is the solution for this simultaneous equations. Graphically method ने आपण जे solve केलं. Okay. Now the next question is fifth. दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत, हे आपल्याला ग्राफिकल मेथडने इथे सॉल्व्ह करायचे. सो सोल्युशन. नाउ लेट्स कन्सिडर द फर्स्ट इक्वेशन 3x - 4y is equal to -7. इथे सुद्धा y ची व्हॅल्यू काढू. 4y ला तिकडे जर नेलं तर काय होईल? -4y चं इकडे +4y येईल. -7 चं इकडे आल्यानंतर +7 होईल. ओके, सो देअरफॉर इथे आता y इज इक्वल टू आपल्याला मिळालं 3x + 7 डिवायडेड बाय 4 इकडे आल्यानंतर डिवायडेड बाय होईल. सो y इज इक्वल टू 3x + 7 इज इक्वल 3x + 7 डिवायडेड बाय 4 मिळाला आपल्याला. दिस इज इक्वेशन नंबर 1. या इक्वेशन साठी हा टेबल आपण ड्रॉ करू. ओके, नाउ लेट सपोज x इज इक्वल टू x च्या कोणत्या इथे व्हॅल्यू पुट करू आणि आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. लेट सपोज x इज इक्वल टू -1 पुट करू. देअरफॉर इथे काय होईल आता? y इज इक्वल टू x च्या जागी -1 जर पुट जर केलं तर काय होईल? +7 डिवायडेड बाय 4. देअरफॉर y इज इक्वल टू 3 into -1 -3 plus 7 4 divided by 4 is equal to 1. So therefore when x is equal to -1 then
y is equal to 1. So the first coordinate is -1 1. So the second coordinate, let put x is equal to 3 पुट करून बघू. असे कोऑर्डिनेट इथे पुट करायचे की फ्रॅक्शन नाही आलं पाहिजे. x is equal to 3 पुट करून बघा म्हणजे काय होईल, y is equal to 3 into 3 plus 7 divided by 4. So therefore 3 into 3 9 plus 7, that is 16 divided by 4. So therefore it is 4. So x is equal to 3 जर पुट जर केले तर y is equal to 4 आलं. 3 4. Now the third coordinate, let put करून बघू आपण. Third coordinate, x is equal to 1. So therefore y is equal to 3 into 1 plus 7 divided by 4 is equal to आपल्याला काय मिळेल, 3 into 1 3 plus 10 plus 7 10 10 divided by 4. इथे फ्रॅक्शन मिळालं बघा. 10 divided by 4 is equal to 2.5. y is equal to 2.5 मिळालं. ठीक आहे. x is equal to x is equal to 1 जर पुढे जर केलं तर y is equal to 2.5 मिळत आहे आपल्याला. So 1 and 2.5. So this is the coordinate for this line. Now draw the coordinate for the third line. Third line चे coordinate काढू. Second line चे, sorry, second line चे. Second line is 5x minus 2y is equal to 0. 5x minus 2y is equal to 0. So this can be written as 5x is equal to y जर 2y ला तिकडे नेलं तर मायनस प्लस होईल. Therefore y is equal to 5x divided by 2. 5x divided by 2. So let put the different value of x here आणि आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. याच्यासाठी सुद्धा टेबल हा ड्रॉ करू, x y. ओके. सो नाउ लेट पुट x is equal to -2 पुट करून बघू. Therefore y is equal to 5 into -2 divided by 2. इथे काय व्हॅल्यू येईल, 5 into -2 -10 divided by 2 is equal to -5. म्हणजे x is equal to -2 जर पुट जर केलं तर y is equal to -5 येत आहे. -2 and -5. Now let us put x is equal to 0 पुट करून बघू. Therefore y is equal to 5 into 0 divided by 2. म्हणजे हे 0 आलं. 0 0 0 0. Now let us put x is equal to 2 पुट करून बघू. So therefore y is equal to 5 into 2 divided by 2. 5 into 2 10 divided by 2 is equal to 5. So therefore when x is equal to 2 then y is equal to 5. 2 and 5 is the coordinate. दोन्ही लाईन साठी आपण coordinate काढले. So this is for first line and this coordinate for the second line. याच्यासाठी आता एक इथे ड्रॉ करू टेबल. टेबलच्या सहाय्याने इथे ग्राफ आपण ड्रॉ करू. फर्स्ट coordinate for the first line is -1 1. -1 1 कुठे येईल, x is equal to -1 and y is equal to 1. So this is the coordinate. This is the first coordinate. Okay. Second coordinate is 3 4. X is equal to 3 and y is equal to 4. इथे x is equal to 3 and y is equal to 4 here. So this is the 3 4. Okay. Third coordinate is 1 2.5. x is equal to 1 and y is equal to 2.5. म्हणजे इथे येईल. इथे x is equal to 1 and y is equal to 2.5. So let us join these 3 points with the common line. एका कॉमन लाईनने ते जॉईन करून टाकू.
So the common line is so this is the line for this equation 3x minus 4y 3x minus 4y is equal to minus 7. Now let us draw the line for second equation. Second equation 5x याच्यासाठी बघा minus 2 minus 5 minus 2 x is equal to minus 2 y is equal to minus 5 इथे येईल बघा. So this is the one point. Second point is 0 0 0 0 कुठे इथे origin वर 0 0 and third point is 2 5 2 5 कुठे येईल 2x is equal to 2 and y is equal to 5. So here this is the 2 5 coordinate, x is equal to and y is equal to 5. Now तिघांना जोडणारी एक कॉमन लाईन ड्रॉ करू आपण आता इथे. So this is the line for the equation 5x minus 2y 5x minus 2y is equal to 0. तर बघा आता दोन्ही लाईन या पॉइंटवर इथे जॉईन करतात. सो दिस इज द सोल्युशन फॉर दिस टू इक्वेशन्स. या दोन इक्वेशनचा हा सोल्युशन राहील. आणि या पॉइंटचे आता कोऑर्डिनेट काय आहेत? कोऑर्डिनेट फॉर दिस पॉइंट इज x is equal x is equal to 1 and y is equal to 2.5. So इथे आपण लिहू therefore the coordinates of the point of intersection, the coordinates of the point of intersection the coordinates for the point of intersection are 1 and 2.5. Therefore the solution of the given simultaneous equations is x is equal to 1 and y is equal to 2.5 or 5/2. Okay, so this is the answer for question number 5th. Now the third question is 2x minus 3y is equal to 4 and 3y minus x is equal to 4. So याचं सोल्युशन काढताना इथे सुद्धा the same. Let's suppose the first equation 2x minus 3y is equal to 4. ओके, इथे सुद्धा 3y ला तिकडे जर नेलं तर मायनस 3y चं 3y होऊन जाईल. 4 ला इकडे जर आणलं तर 2x minus 4. So therefore 3 ला इकडे जर नेलं तर y is equal to 2x minus 4 divided by 3 होईल आता इथे. So this is the equation number 1. Now let us put the different value of x च्या value इथे put करू, y ची value मिळेल. So let us put x is equal to suppose minus 1 put करू. y ची value काय मिळेल? 2 into minus 1 minus 4 divided by 3. So therefore 2 into minus 1 minus 2 minus 2 minus 4 minus 6 divided by 3. So it is minus 2. So when xy, so when x is equal to minus 1
देन y इज इक्वल टू काय आलं -2 म्हणजे इक्वेशन मिळालं -1 -2 ओके पॉइंट मिळालं -1 -2 ओके नाउ लेट अस पुट द सेकंड व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 2 पुट करून बघू सो y इज इक्वल टू इथे 2 into 2 minus 4 divided by 3 so 2 into 2 4 4 minus 4 0 0 divided by 3 is 0 so therefore x ची व्हॅल्यू 2 जर पुट जर केलं तर y ची आपल्याला 0 मिळाली 2 0 ओके थर्ड पॉइंट इज लेट अस पुट x is equal to 5 पुट करून बघू 5 पुट केलं तर काय होईल y is equal to 2 into 5 minus 4 divided by 3 so therefore 5 into 2 10 10 minus 4 is equal to 6 6 divided by 3 is equal to 2 so y is equal to आपल्याला मिळाले 2 so therefore when x is equal to 5 then y is equal to 2 मिळाली so the next coordinate is 5 2 ओके तीन कोऑर्डिनेट मिळाले या लाइन साठी सेकंड लाइन साठी कोऑर्डिनेट काढू आपण द सेकंड इक्वेशन इज 3y minus x 3y minus x is equal to 4 x ला जर तिकडे जर नेलं तर काय होईल 3y is equal to 4 plus x therefore y is equal to काय होईल 4 plus x आणि 3 इकडे डिवाइडेड बाय मध्ये जाईल 3 सो दिस इज द इक्वेशन नंबर 2 इथे सुद्धा x च्या वेगवेगळ्या व्हॅल्यू आपण पुट करू आणि इथे टेबल कोऑर्डिनेट तयार करू ओके सो लेट अस पुट x is equal to -4 पुट करून बघू सो लेट अस x is equal to -4 पुट करा y is equal to 4 plus -4 divided by 3 so 4 minus 4 is 0 0 divided by 3 is equal to 0 so -4 0 is the first coordinate -4 0 second coordinate draw करू second coordinate is let's suppose x is equal to put करू -1 so therefore y is equal to 4 plus इथे x च्या जागी -1 divided by 3 so 4 minus 1 3 divided by 3 is equal to 1 so when x is equal to -1 then y is equal to 1 मिळाला आपल्याला -1 1 okay now let us put third point x is equal to 2 put करून बघू so therefore y is equal to 4 plus 2 divided by 3 so therefore आपल्याला काय मिळेल 4 plus 2 6 6 divided by 3 is equal to 2 म्हणजे x is equal to 2 जर पुट जर केलं तर y is equal to 2 मिळाला आपल्याला सो 2 2 is the third coordinate नाव या दोन्ही लाइन साठी आपण दोन टेबल तयार केले आता या दोन टेबल वरून दोन्ही लाइन इथे ड्रॉ करू नाव तर फर्स्ट लाइन चे कोऑर्डिनेट आहे काय बघा -1 -2 -1 x is equal to -1 and y is equal to -2 इथे पहिलं पॉइंट येईल बघा इथे so this is the first point second point is 2 0 2 0 कुठे येईल x is equal to 2 and y is equal to 0 so इथे पॉइंट येईल तो 2 0 so this is the 2 0 okay first point and this is the second point now the third point is 5 2 5 2 कुठे येईल x is equal to 5 and y is equal to 2 y is equal to 2 इथे so this is the third point या तिन्ही पॉइंटला आपण जॉइन करून टाकू एका लाईनने so now let us join these 3 points by a line so this is the line okay थोड़ी मोठी काढू लाइन
So this is the line for कोणत्या इक्वेशन साठी आली आहे 2x minus 3y is equal to 4 साठी. Now second line ड्रॉ करू आपण. सेकंड लाइन 3y minus x is equal to 4 साठी बघा. फर्स्ट कोऑर्डिनेट इज -4 0 कुठे येईल x is equal to -4 and y is equal to 0. इथे x is equal to -4 इथे आणि y is equal to 0 इथे पॉइंट येईल. ओके. सेकंड पॉइंट इज -1 1 कुठे येईल -1 and 1. This is the second point. Sorry. X is equal to -1, y is equal to 1. इथे point is. Third point is 2. X is equal to 2 and y is equal to 2. So this is the point. आता हे तीनही पॉइंट एका लाइन में जॉइन करू कॉमन लाइन में. So the line for this point is so this is the line for the equation of 3y minus x. This is 3y minus x is equal to 4 साठी. Now this या लाईनचं बघा आता इथे या दोन्ही लाईन इंटरसेक्ट करतात या पॉइंटवर and this coordinate of this point is x is equal to 8 and and y is equal to 4. So this is the solution of these two equations. मग इथे लिहिताना आपण काय म्हणू therefore the coordinates of the point of intersection are 8 and 4. So therefore the solution of the given simultaneous equation is x is equal to 8 and y is equal to आपल्याला 4. So this is the solution for these two simultaneous equation. Okay. Now इथे आपलं practice set 1.2 एंड झाला. नेक्स्ट क्लास मध्ये आपण practice set 1.3 बघू. So thank you for watching. Subscribe to our channel.